ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। संघर्ष न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। कोपरगावात मंगळवारी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन कार्यशाळा। सध्याच्या काळात प्लास्टिकचा वापर वाढत चालल्याने प्लास्टिक कचऱ्याची समस्या अत्यंत गंभीर होत चालली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यासह पर्यावरणावर होत आहे। नष्ट न होणारा हा कचरा असल्याने पुढे चालून याचे दुष्परिणाम अजून वाढणार असल्याने या प्लास्टिकचे पुनर्वापर करणे गरजेचे असून यावर प्रभावी उपाययोजना आणि जनजागृती करणे आवश्यक असल्याच्या उद्देशाने कोपरगाव पंचायत समिती व गोदामाई प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने तालुक्यातील सर्वच गावांचे सरपंच, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक तसेच पर्यावरण प्रेमी नागरिक यांच्याकरिता मंगळवारी दिनांक 31 रोजी एकदिवसीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन यावर सखोल मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। प्लास्टिक मुक्त कोपरगाव व्हावं, पूर्ण तालुका प्लास्टिक मुक्त व्हावा या उद्देशानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान च्या अंतर्गत कोपरगाव पंचायत समिती व गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं 31/3/26 रोजी के.जे. सोमय्या महाविद्यालयाच्या सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचं आपण आयोजन केलेलं आहे। त्या कार्यशाळेत विनोदजी बोधनकर साहेब, जलपरिषदेचे सदस्य तसेच सागर मित्र अभियानाचे प्रणेते चिन्मय उदगीरकर, मराठी सिने अभिनेते नरेंद्र चोक, सदस्य जलविराजे राजेंद्रजी पंडित, संस्थापक नमामि गोदा नाशिक असे विविध मान्यवर उपस्थित राहून प्लास्टिकचे दुष्परिणाम व प्लास्टिक व्यवस्थापन करण्याबाबत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली। या कार्यशाळेला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सर्व सरपंच, प्रशासक, मुख्याध्यापक व तालुक्यातील सर्व पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमी यांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा व आपला तालुका प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सर्वांनी हिरिरीने भाग घ्यावा अशी सर्वांना विनंती। प्लास्टिक मुक्त कोपरगाव हेच ध्येय घेऊन आम्ही कोपरगाव पंचायत समिती आणि गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने उद्या दिनांक 31/3/2026 रोजी के.जे. सोमय्या कॉलेज येथे एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेसाठी कोपरगाव तालुक्यातील 75 ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत। या कार्यशाळेसाठी पुण्यावरून सागर मित्र अभियानाचे प्रणेते विनोदजी बोधनकर हे प्रमुख मार्गदर्शक राहणार आहेत। त्यांच्या सोबतीला सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर, नमामि गोदा अध्यक्ष राजेश पंडित सर, जल बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चूक सर हे पण उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोपरगाव तालुका पंचायत समितीचे बीडीओ श्री संदीप दळवी सर, त्याचबरोबर उद्घाटक के.जे. सोमय्या कॉलेजचे भावी चेअरमन संदीप रोहमारे हे असणार आहेत आणि प्राचार्य विजय ठांगे सर, पत्रकार विजय कापसे सर, श्रीमती शबाना शेख मॅडम, त्याचबरोबर बबनजी वाघमोडे, प्रशांतजी तोरवणे आणि व्यापारी महासंघाचे सुधीरजी डागा, सचिनजी बोर्डे हे उपस्थित राहणार आहेत। तर ह्या कार्यशाळेसाठी आपल्या सर्वांना विनंती आहे, पर्यावरण प्रेमींना विनंती आहे, विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि पर्यावरणाचा होणारा हा ऱ्हास थांबवावा। धन्यवाद। जे.के. सोमय्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या या शिबिरास पुणे येथील जल बिरादरी या संस्थेचे सदस्य तथा विनोद बोधनकर हे सकाळी 10 ते 5 या वेळेत उपस्थितांना प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन करणार आहेत। या शिबिराचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य संदीप रोहमारे यांच्या शुभ हस्ते व कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ठीक सकाळी 10 वाजता होणार आहे। तर या प्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेते चिन्मय उदगीरकर, नाशिक येथील नमामि गोदा या संस्थेचे राजेश पंडित, गट शिक्षण अधिकारी शबाना शेख, जल बिरादरीचे नरेंद्र चूक, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा,
सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय ठाणगे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, प्रशांत तोरवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती या कार्यशाळेचे आयोजक गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव विजय कापसे, स्वच्छ भारत अभियान पंचायत समितीचे सचिन बोरुडे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट संघर्ष न्यूज. प्रतिनिधी सोमनाथ डफाळ, कोपरगाव.